नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 15 सप्टेंबर 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात। तर बघा पहिला प्रश्न आहे, झांस्कर महोत्सवाची 10वी आवृत्ती नुकतीच कोठे आयोजित केली जाणार आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, लडाख। तर लडाखमध्ये झांस्कर महोत्सवाची 10वी आवृत्ती आयोजित केली जाणार आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याबद्दल थोडीशी माहिती पाहूयात आपण या महोत्सवाबद्दल। झांस्कर महोत्सव हा लडाखमधील झांस्कर दरीत दरवर्षी आयोजित केला जाणारा एक पारंपरिक उत्सव आहे। याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे झांस्कर दरीतील स्थानिक बौद्ध संस्कृती, परंपरा आणि लोककला यांचे दर्शन घडवणारा हा उत्सव आहे। आणि यामध्ये पारंपरिक मुखवटे, नृत्य, लोकनृत्य, पारंपरिक गीते व संगीत हे सामील आहेत। ओके, आणि बघा स्थानिक लोकांची हस्तकला, हस्तव्यवसाय व खाद्यसंस्कृती देखील या महोत्सवामध्ये प्रदर्शित केली जाते। ओके, तर माहिती लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न पाहूयात आपण। नुकतीच भारतातील पहिली बांबूवर आधारित बायो रिफायनरी कोणत्या राज्यामध्ये उभारली जात आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आसाम। तर आसाम याचं उत्तर असेल। तर बघा नुकतीच बांबूवर आधारित बायो रिफायनरी नुकतीच आसाम राज्यामध्ये चालू केली आहे। ओके, ही भारतातील पहिलीच बांबूवर आधारित बायो रिफायनरी आहे। तर तुम्ही प्रश्न लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। ओके, तर बघा चल पुढचा प्रश्न पाहूयात आपण। विद्यार्थी मित्रांनो, थोडीशी माहिती पाहूयात या प्रश्नाबद्दल। बघा भारतातील बांबूवर आधारित बायो रिफायनरी आसाम राज्यात उभारली जात आहे, नुमालीगड येथे। ओके, तर याचं ठिकाण आहे नुमालीगड। ओके, आसाममधील नुमालीगड येथे ही बायो रिफायनरी उभारण्यात येणार आहे। ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, नुकतेच धर्मेंद्र प्रधान यांनी कोणत्या देशामध्ये पहिले अटल इनोव्हेशन सेंटर सुरू केले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, UAE। तर युनायटेड अरब एमिरेट्स या देशामध्ये नुकतेच धर्मेंद्र प्रधान यांनी देशामध्ये पहिली या UAE मध्ये पहिली अटल इनोव्हेशन सेंटर सुरू केले आहे। ओके, तर बघा पुढचा प्रश्न पाहूयात आपण। सप्टेंबर 2025मध्ये हिंदी दिवस कधी साजरा करण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 14 सप्टेंबर। तर 14 सप्टेंबर रोजी आपण दरवर्षी हिंदी दिवस साजरा करतो। ओके, तर चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 5 आहे, 2027मध्ये 5वे जागतिक तटरक्षक शिखर संमेलन आयोजित करणारा देश कोणता आहे? ओके, तर बघा याचं उत्तर असेल ऑप्शन बी, भारत। तर भारत हा देश 2027मध्ये जी 5वी जागतिक तटरक्षक शिखर परिषद होणार आहे त्याचं आयोजन करणार आहे। ओके, तर चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 6 आहे, नुकतेच INS अरवलीला भारतीय नौसेनेने कोठून सामील केले? तर कोणत्या ठिकाणून सामील केले हे तुम्हाला सांगायचं आहे। ओके, तर याचं उत्तर असेल ऑप्शन डी, गुरुग्राम। तर गुरुग्राम येथून INS अरवली या नौकेला नेव्हीमध्ये सामील केले आहे। ओके, तर बघा चला माहिती पाहूयात आपण थोडीशी। INS अरवली नावाचा भारतीय नौसेनेचा नवीन तटीय किंवा शेल बेस नुकताच गुरुग्राम हरियाणा येथे समाविष्ट करण्यात आला आहे। ओके, हा एक बेस आहे विद्यार्थी मित्रांनो। ओके, तटीय बेस म्हणू शकता आपण। बघा याचं नाव आहे INS अरवली, ठिकाण आहे गुरुग्राम हरियाणामध्ये, आणि कमिशनिंगचा दिनांक आहे, म्हणजेच हे कधी कमिशन करण्यात आले आहे याचा दिनांक आहे 12 सप्टेंबर 2025। ओके, चला याचं मुख्य काम असणार आहे माहिती व संवाद केंद्रे, म्हणजेच इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन सेंटर्स आणि मेरिटाईम डोमेन अवेअरनेसच्या उपयोगांमध्ये भूमिका बजावणे, हे याचं मुख्य काम असणार आहे। ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 7 आहे, सप्टेंबर 2025मध्ये 10वा आयुर्वेदिक दिवसचे आयोजन कोणते राज्य करणार आहे? तर बघा याचं उत्तर असेल ऑप्शन ए, गोवा।
तर गोव्यामध्ये नुकतेच सप्टेंबर 2025मध्ये 10वा आयुर्वेदिक दिवस आयोजित केला आहे. ओके, म्हणजेच आयोजित करणार आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, थोडीशी माहिती पाहूयात आपण. बघा, सप्टेंबर 2025मध्ये 10वा आयुर्वेदिक दिवस किंवा 10वा आयुर्वेद दिवस याचा मुख्य आयोजन गोवा राज्यामध्ये अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा येथे केले जाणार आहे. ओके, तर माहिती लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, नुकताच भारतासोबत द्विपक्षीय गुंतवणूक करारावर स्वाक्षरी करणारा पहिला OECD देश कोणता बनला आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, इस्रायल. तर इस्रायलने नुकतेच भारतासोबत द्विपक्षीय गुंतवणूक करारावर स्वाक्षरी केली आहे. ओके, तर आणि असा स्वाक्षरी करणारा तो पहिलाच OECD देश बनला आहे. तर बघा, थोडीशी माहिती पाहूयात आपण. बघा, 8 सप्टेंबर 2025ला भारत आणि इस्रायल यांच्यात गुंतवणूक संरक्षण करारावर स्वाक्षरी झाली आहे. ओके, आणि हा करार असा आहे ज्यामध्ये इस्रायल पहिले OECD सदस्य देश बनला आहे ज्याने भारतासोबत भारताच्या नवीन गुंतवणूक करार मॉडेलवर रणनीतिक गुंतवणूक करार केला आहे. ओके, तर बघा, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. नुकतेच भारतातील कृषी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने पहिलीच फार्म स्टे इन्व्हेस्टमेंट योजना सुरू केली आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, उत्तर प्रदेश. तर उत्तर प्रदेश राज्याने ही जी योजना आहे ती सुरू केली आहे, ज्याचं नाव आहे फार्म स्टे इन्व्हेस्टमेंट योजना. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, थोडीशी माहिती पाहूयात आपण. बघा, याचं उद्दिष्ट असणार आहे शेती आधारित पर्यटन वाढवणे, ग्रामीण भागातील उत्पन्नाचे स्रोत वाढवणे, आणि ही जी योजना आहे ती उत्तर प्रदेशातील पर्यटन विभागाने सुरू केली आहे. ओके, तर एवढी माहिती लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. नुकताच भारताने साजेक्स 2025 म्हणजेच साजेक्सचा लॉंग फॉर्म आहे सौदी अरेबिया ज्वेलरी एक्सपोजियन. ओके, या प्रदर्शनाचा शुभारंभ कोठे केला आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, जेद्दा. तर जेद्दामध्ये या प्रदर्शनाचा शुभारंभ केला आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, साजेक्स म्हणजे हा जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल भारताचा मुख्य रत्न आभूषण व्यापार प्रोत्साहन संस्थाद्वारे आयोजित करण्यात आला आहे. ओके, आणि या प्रदर्शनामध्ये हिरे, रंगीत रत्ने, सुवर्ण आभूषणे, ओके, म्हणजेच सोन्याच्या वस्तू, ओके, उच्च शुद्धतेचे डिझाईन इत्यादीचे प्रदर्शन होणार आहे. ओके, तर तुम्ही माहिती लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.